मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। इटालियन मार्बल्सचा वापर करणार असल्याने खर्चामध्ये वाढ झालेली आहे। दुरुस्तीचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। महापौर बंगल्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। इटालियन मार्बलचा वापर केला जाणार आहे आणि त्यामुळे खर्चामध्ये वाढ झालेली आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे अधिकची माहिती देत आहेत। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबईचे महापौर जे आहे त्यांच्यासाठी खास करून एक बंगला असतो, तो राणीच्या बागेत भायखळा येथे हा महापौर बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या दुरुस्तीचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। मात्र आता या कामासाठी दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये खर्च करणार आहेत, कारण यासाठी इटालियन मार्बल्स लावण्यात येणार आहे आणि त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणार आहेत। विशेष म्हणजे मुंबईचा महापौर बंगला जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून बंद होता, तिथे कुणीही नव्हतं, कारण मुंबई महानगरपालिका जी आहे ते प्रशासकीय राजवट लागू होती। त्यानंतर आता ज्या निवडणुका झाल्या, जे महापौर आहेत रितू तावडे, त्यांच्यासाठी आता हा बंगला खुला करण्यात येणार आहे। मात्र ह्या बंगल्याची जी दुरुस्तीची कामं आहेत ती गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून आता हे 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि या कामामध्ये इटालियन मार्बल्स असतील किंवा इतर जो खर्च आहे तो देखील वाढलेला आहे। त्यामुळे हा 3 कोटी रुपयांपर्यंत खर्च गेलेला आहे। दुरुस्तीचा जो प्रस्ताव आहे तो तयार करण्यात आला आहे आणि तो मंजुरीसाठी बुधवारी जी स्थायी समितीची सभा होते त्या सभेमध्ये सादर देखील करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा बंगला बंद होता, त्यामुळे फर्निचर असेल किंवा इतर जी डागडुजी आहे ती कामं प्रचंड प्रमाणात खराब झालेली होती आणि त्या कामांना आता वेग आलेला पाहायला मिळतोय। बंगल्याचं जे अंतर्गत फर्निचरचं काम आहे त्याची देखील दुरुस्ती केली जाणार आहे। शौचालय असेल किंवा नवीन स्टाईल्स असतील किंवा क्लबिंग बसवून नूतनीकरण करणार आहे। पहिला मजला असेल बेडरूमसाठी किंवा अतिरिक्त जो तळमजला आहे तिथे देखील बेडरूमची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, अशा प्रकारची ही डागडुजी असेल किंवा तळमजला असेल, पुरातन पद्धतीचे क्लँडिंग लावण्यात येणार आहे। त्यामुळे आता हा खर्च थेट 3 कोटींवर गेलेला आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या ज्या महापौर आहेत रितू तावडे, त्या अजूनही आपल्या बंगल्यामध्ये राहायला का गेल्या नाहीत असा प्रश्न पडला होता। मात्र हे डागडुजीचं जे काम आहे ते वाढत आहे आणि आता हे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल आणि मुंबई महापौर ज्या रितू तावडे आहेत त्या दिवाळीमध्ये या बंगल्यात राहायला जाणार की काय असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे, कारण हे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होतंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। मात्र जेव्हा महापौर मुंबईचा जो रितू तावडे असेल किंवा इतर जो कोणी महापौर असेल तो या बंगल्यात वास्तव्य करण्यात जात असतो, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ह्या बंगल्याच्या डागडुजीचं काम सुरू आहे आणि ते काम आता लांबणीवर पडत चाललेलं पाहायला मिळतं। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।